नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकाबद्दल. आता आपण जाणून घेणार आहोत चॅप्टर नंबर 7 प्रकरण 7 अबोध मनाचा कल जीवनाच्या दिशेने आहे. तुमच्या मानसिक जीवनापैकी 90% अधिक भाग अबोध मनाचा आहे. जे स्त्री पुरुष हे आश्चर्यकारक सामर्थ्य वापरत नाहीत ते अत्यंत मर्यादित क्षेत्रात जगतात. तुमच्या अबोध मनाच्या प्रक्रिया या नेहमी जीवनाच्या दिशेने आणि विधायक असतात. तुमचं अबोध मन तुमचं शरीर घडवतं आणि शरीराच्या सर्व मुख्य कार्यांचं व्यवस्थापन करतं. ते अहोरात्र कार्य करत असतं आणि कधीही झोपत नाही. तुम्हाला सतत मदत करण्याचा आणि कुठल्याही दुखापतीपासून वाचवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तुमचं अबोध मन हे अमर्याद जीवन आणि असीमित सुज्ञतेच्या संपर्कात असतं. त्याच्या प्रेरणा आणि कल्पना नेहमी जीवनाच्या दिशेने जातात. त्याच्यातून अधिक भव्य आणि अधिक उदात्त जीवनासाठी महनीय महत्त्वाकांक्षा, प्रेरणा आणि ध्येयदृष्टी जन्म घेतात. तुमची सर्वाधिक ठाम मतं तुमच्या बोध मनाकडून येत नसून अबोध मनाकडून येत असल्याने त्या संदर्भात वास्तव दृष्टीने वाद घालता येतो. अंतस्फूर्ती, उत्तेजना, हुक्की, इशारा, उर्मी आणि कल्पना या माध्यमांतून तुमचं अबोध मन तुमच्याशी संवाद साधत तुम्हाला उठायला, पुढे व्हायला, विकसित व्हायला, ओलांडायला, साहस करायला आणि अधिक उंचीच्या दिशेने वाटचाल करायला सांगतं. प्रेम करण्याची आणि इतरांचा जीव वाचवण्याची उर्मी तुमच्या अबोध मनाच्या खोलीतून येते. उदाहरणार्थ 18 एप्रिल 1906 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे भूकंप झाला. आग लागली. दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळलेले अपंग आणि रुग्ण अंतराळातून उठले. शौर्य आणि सहनशीलतेची आश्चर्यकारक कृत्य त्यांच्या हातून घडली. काय वाटेल ते झालं तरी इतरांना वाचवण्याची अत्यंत तीव्र दुर्दम्य इच्छा त्यांच्या मनात दाटली आणि त्यानुसार त्यांच्या अबोध मनाने प्रतिसाद दिला. महान कलाकार, संगीतकार, कवी, वक्ते आणि लेखकांचा अबोध स्वसामर्थ्याशी मेळ जुळतो आणि त्यायोगे त्यांना प्रेरणा मिळून चेतनाही प्राप्त होते. उदाहरणार्थ रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन हे झोपण्यापूर्वी गोष्टी घडवण्याचं काम आपल्या अबोध मनावर सोपवत. त्यांचं बँकेचं खातं रिकामं झालं की ते त्यांच्या अबोध मनाला चांगल्या आणि लोकप्रिय ठरू शकणाऱ्या थरारक पुस्तकाची कथा द्यायला सांगत. स्टीव्हन्सनच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सखोल मनाच्या बुद्धिमत्तेतून गोष्टीचा एक तुकडा त्यांना एखाद्या मालिकेप्रमाणे मिळत राहील. ज्या उदात्त आणि चतुर उद्धरणांबद्दल तुमच्या बोध मनाला ठाऊक नसतं ती तुमचं अबोध मन तुमच्या माध्यमातून कसं बोलतं हेच यातून दिसतं. मार्क ट्वेन यांनी जगाला अनेक प्रसंगी सांगितलं होतं की त्यांनी आयुष्यात कधीही काम केलेलंच नाही. अबोध मनातल्या अक्षय साठ्याचा लाभ घेणं हेच त्यांच्या महान लिखाणातल्या सर्व विनोदांमागचं कारण होतं. मनाचं कार्य शरीराकडून कसं चितारलं जातं. तुमच्या बोध आणि अबोध मनाच्या देवाणघेवाणीसाठी संबंधित चेतासंस्थांमध्ये समान देवाणघेवाण व्हावी लागते. प्रमस्तिष्क मेरू सेरेब्रोस्पायनल प्रणाली हा बोध मनाचा भाग असून अनुकंपी प्रणाली हा अबोध मनाचा भाग आहे. प्रमस्तिष्क मेरू प्रणाली अशी मार्गिका आहे ज्यातून तुम्हाला पंचेंद्रियांमार्फत जाणीवपूर्वक दृष्टिकोन मिळतो. ती प्रणाली तुमच्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते. या प्रणालीच्या चेता मेंदूत असून तुमच्या ऐच्छिक आणि जाणीवपूर्वक मानसिक कृतींची ती मार्गिका आहे. अनुकंपी प्रणालीला बरेचदा अनैच्छिक चेता प्रणाली असं म्हटलं जातं. पोटाच्या मागच्या भागात गंडिका समूह या ठिकाणी त्याचं केंद्र असून त्याला अनुकंपी चेतापिंड जलिका म्हणतात. कधीकधी त्याला जठर मेंदू असंही म्हणतात. मानसिक कृतीची ही मार्गिका असून ती अभावितपणे शरीराच्या महत्त्वाच्या कार्यांना आधार देते. या दोन्ही प्रणाली वेगवेगळ्या किंवा एकाच वेळेस कार्यरत असू शकतात. जज थॉमस ट्रोवर्ड म्हणतात,
प्रमस्तिष्क भागातून ऐच्छिक प्रणालीचा भाग म्हणून वेगस नर्व बाहेर पडते. तिच्या माध्यमातून आपल्याला कंठातल्या अवयवांवर नियंत्रण ठेवलं जातं. तिथून ती वक्षाकडे जाते. तिथे तिला शाखा फुटतात ज्या हृदय आणि फुफ्फुसाकडे जातात. तिथून पुढे ती हृदयापटलाकडे जाते. तिचं बाह्य आवरण नष्ट होतं. या बाह्य आवरणामुळे ऐच्छिक प्रणालीच्या चेता ओळखू येतात. आता ती अनुकंपी प्रणालीच्या चेतांसारखी दिसू लागते. त्या दोन्हींमध्ये ती जोड निर्माण करते आणि माणसाला शारीरिकदृष्ट्या एक घटक करते. मेंदूचे वेगवेगळे भाग मनाच्या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ कार्यकृतींशी असलेली क्रमवार जोडणी दर्शवतात. सरसकट बोलायचं तर मेंदू समोरचा भाग वस्तुनिष्ठेला आणि मागचा भाग व्यक्तिनिष्ठेला बहाल करता येतो, तर मधला भाग हा दोन्हींची वैशिष्ट्ये दर्शवतो. मानसिक आणि शारीरिक देवाणघेवाणीकडे बघण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बोध मनाला कल्पना लक्षात घेता येतात हे लक्षात घेणं. त्यामुळे तुमच्या ऐच्छिक चेता प्रणालीत संबंधित तरंग निर्मिती होते. अनैच्छिक चेता प्रणालीत तसाच प्रवाह निर्माण केला जातो आणि त्यातून ती कल्पना तुमच्या अबोध मनावर सोपवली जाते. हे अबोध मन निर्मितीक्षम माध्यम आहे. अशा रीतीने तुमचे विचार हे वस्तू होतात. तुमच्या बोध मनाने सत्य म्हणून मानलेला आणि स्वीकारलेला प्रत्येक विचार तुमच्या मेंदूकडून तुमच्या अनुकंपी चेतापिंड जलिकेकडे नेला जातो. तुमच्या अबोध मनाचा हाच मेंदू असून इथे ते कल्पना तुमच्या मानसात रूपांतरित होते आणि वास्तव म्हणून तुमच्या जगात पुढे आणली जाते. शरीराची काळजी घेणारी एक बुद्धिमत्ता आहे. डोळे, कान, हृदय, यकृत, मूत्राशय इत्यादी अवयवांची पेशीय प्रणाली आणि रचना यांचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येतं किती पेशी समूहांनी तयार झाले आहेत. त्यातून समूह बुद्धिमत्ता निर्माण होऊन त्यायोगे त्याचं एकत्रितरित्या कार्य चालतं. महागुरु मनाच्या सूचनांनुसार अनुमानिक पद्धतीने ते कार्य करतात. एक पेशीय सजीवाचा काळजीपूर्वक अभ्यास केला असता गुंतागुंतीच्या तुमच्या शरीरात काय चालतं हे दिसून येतं. एक पेशीय सजीवाला जरी अवयव नसले तरी मनाच्या क्रिया प्रतिक्रियेतून हालचाल, पोषण क्रिया, जिरवण आणि उत्सर्जन अशी मूलभूत कार्य त्यांच्याकडून केली जातात. अनेकांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर एकटं सोडलं तर तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकणारी बुद्धिमत्ता तुमच्यात आहे. हे खरं असलं तरी बाह्य दिसण्याच्या आधारे बोध मन हे पंचेंद्रियाच्या पुराव्यात नेहमी ढवळाढवळ करतं आणि खोट्या समजुती, भीती आणि फुटकळ मतांना दोलायमान करतं. मानसिक, भावनिक, मनोधारणेच्या माध्यमातून तुमच्या अबोध मनावर भीती, असत्य समजुती आणि नकारात्मक शैलींचा ठसा उमटायला लागला तर समोर आलेल्या आराखड्यानुसार काम करण्यावाचून अबोध मनाला कुठलाही मार्ग उरत नाही. सरसकट भल्यासाठी अबोध मन सातत्याने कार्य करतं. तुमच्यातल्या व्यक्तिनिष्ठ स्व हा सरसकट चांगल्यासाठी सातत्याने कार्य करत असून सर्व वस्तूंमागच्या ऐक्याचं जन्मजात तत्त्व त्यातून प्रतिबिंब होतं. तुमच्या अबोध मनाला स्वतःची इच्छा असून ती त्याच्या पूर्ती खरोखरच खरी आहे. तुम्ही तिच्यावर कार्य करा अथवा करू नका, ती मात्र रात्रंदिवस कार्य करते. ती तुमच्या शरीराची घडवणूक करते. परंतु ही सर्व प्रक्रिया मौन असल्यामुळे तुम्हाला ती घडवणूक दिसत नाही, ऐकू येत नाही किंवा जाणवत नाही. तुमच्या अबोध मनाचं स्वतःचं जीवन असून ते सातत्याने ऐक्य, आरोग्य आणि शांतीच्या दिशेने जात असतं. सदा सर्वदा तुमच्या माध्यमातून प्रकट होणारं हे त्याच्या ठायी असलेलं दिव्य प्रमाण आहे. ऐक्याच्या जन्मजात तत्वांमध्ये मानव कशी लुडबुड करतो. योग्य आणि वैज्ञानिक दृष्ट्या विचार करायचा असेल तर आपल्याला सत्य ठाऊक असायला हवं. सत्य ठाऊक असणं म्हणजे अनंत बुद्धिमत्ता आणि तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्याशी ऐक्य असणं. हे अबोध मन सातत्याने जीवनाच्या दिशेने जात असतं. अज्ञान किंवा इतर बाबींमुळे ऐक्य न साधणारा प्रत्येक विचार किंवा कृती विद्रूप होईल. त्याला सर्व प्रकारच्या मर्यादा पडतील. दर 11 महिन्यांनी आपण नव्याने शरीर घडवत असतो असं शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही केवळ 11 महिन्यांचे आहात. तुम्ही जर भीती, राग, असूया,
आणि दृष्ट विचारांनी तुमच्या शरीरात दोष निर्माण केले तर तुम्हाला त्याकरता स्वतःलाच दोष द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या विचारांची गोळाबेरीज आहात. नकारात्मक विचार आणि कल्पनांना खत पाणी घालणं तुम्ही थांबवू शकता. अंधाराला घालवण्यासाठी प्रकाश हवा, थंडीला घालवण्यासाठी उष्णता हवी, तसंच नकारात्मक विचारांना घालवण्यासाठी चांगले विचार हवेत. चांगल्याचं पुष्टीकरण करा म्हणजे वाईट नाहीसं होईल. आरोग्यदायी, टवटवीत आणि दणकट असणं सामान्य करा. आजारी असणं अपसामान्य आहे. साधारणतः या जगात जन्म घेणारं प्रत्येक मूल आरोग्यपूर्ण असतं. त्याचा प्रत्येक अवयव परिपूर्णतेने कार्य करत असतो. ही सामान्य स्थिती असून आपण नेहमी आरोग्यदायी, टवटवीत आणि दणकट असायला हवं. स्वजपणूक ही तुमच्या स्वरूपाची तीव्र उर्मी असून त्यामध्ये सातत्याने सामर्थ्यशाली आणि सतत कार्यरत असणारं सत्य असतं, जे तुमच्या स्वभावात जन्मापासूनच असतं. म्हणूनच तुमचे सर्व विचार, कल्पना आणि समजुती ह्या जेव्हा तुमच्यातल्या जन्मजात जीवन तत्वाशी एकोपा साधत असतात तेव्हा त्या अधिक क्षमतेने कार्यरत असणं स्वाभाविकच आहे. तुमचं हे जन्मजात जीवन तत्व सातत्याने तुमचं जतन आणि संवर्धन करू पाहत असतं. अपसामान्य स्थिती उत्पन्न करण्यापेक्षा सामान्य स्थिती अधिक सहजतेने आणि निश्चिततेने पुन्हा प्रस्थापित करता येतात. याचाच ते पाठपुरावा करतात. आजारी पडणं अपसामान्य आहे. तुम्ही जीवन प्रवाहाविरुद्ध जात असून नकारात्मक विचार करत आहात असाच त्याचा अर्थ होतो. जीवनाचा नियम हा विकासाचा नियम आहे. शांतपणे या नियमाचं पालन करत निसर्ग स्वतःला स्वविकासाच्या नियमाद्वारे सातत्याने प्रकट करतो. जिथे विकास आणि प्रकट होणं असतं तिथे जीवन असायलाच पाहिजे. जिथे जीवन असेल तिथे एकोपा असायलाच पाहिजे आणि जिथे एकोपा असेल तिथे परिपूर्ण आरोग्य असायलाच पाहिजे. तुमच्या अबोध मनाच्या निर्मितीक्षम तत्वाशी तुमचा विचार जर एकोपा साधत असेल तर तुम्ही एकोपाच्या जन्मजात तत्वाशी मेळ राखून आहात. एकोपाच्या तत्वाशी सुसंगत नसणारे विचार तुमच्या मनात असतील तर ते तुम्हाला बिलगतील, तुमचा छळ करतील, आधी काळजीत आणि सरते शेवटी आजारी पाडतील. हे असंच सुरू राहिलं तर कदाचित तुम्हाला मृत्यू येईल. एखादा रोग बरा होत असताना तुम्हाला तुमच्या प्रणालींच्या माध्यमातून अबोध मनाच्या जीवन आवश्यक बलांचा प्रवाह वाढून त्याचं वितरण करावंच लागेल. तुमच्या चेता, ग्रंथी, टाकाऊ पदार्थांच्या ऊर्जा उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणाऱ्या शरीरवृत्ती यांची मोडतोड करून ते नष्ट करणारी भीती, काळजी, चिंता, असूया, तिरस्कार अशा प्रत्येक विनाशक विचारांची हकालपट्टी करून ते साध्य करता येईल. पॉट्स विकार बरा झाला. पॉट्स डिसीज किंवा मणक्याचा क्षयरोग झालेल्या मुलाला आश्चर्यकारकरित्या कसं बरं वाटलं यावर मार्च 1917 नॉटिलस मासिकात एक लेख छापून आला होता. त्या मुलाचं नाव फेड्रिक एलियास अँड्र्यूज असं असून तो इंडियानापोलिस इथे राहत होता. मिसुरी इथल्या कॅन्सॉस सिटीमध्ये युनिटी स्कूल ऑफ ख्रिश्चनिटी इथे तो आता पाद्री आहे. त्याचा रोग असाध्य असल्याचं त्याच्या डॉक्टरांनी घोषित केलं होतं. त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. त्या दरम्यान तो हातापायावर कसा तरी रांगत असे. पाहता पाहता त्याचं रूपांतर दणकट, सरळ चालणाऱ्या, उत्तम शरीर असणाऱ्या पुरुषात झालं. आवश्यक असणारे गुण मनोमन शोषून घेत त्याने स्वतःचं पुष्टीकरण विधान तयार केलं. मी संपूर्ण, परिपूर्ण, सशक्त, सामर्थ्यशाली, प्रेमळ, सुसंगत आणि आनंदी आहे. हे पुष्टीकरण विधान तो दिवसभरात पुन्हा पुन्हा म्हणू लागला. या प्रार्थनेचा त्याने धावा केला. रात्री झोपताना हेच शेवटचे शब्द त्याच्या तोंडी असायचे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तो हेच म्हणत असे. प्रेम आणि आरोग्याचे विचार दुसऱ्यांच्या दिशेने पाठवून तो इतरांसाठी प्रार्थना करू लागला. त्याची ही मनोवृत्ती आणि प्रार्थनेची पद्धत शतगुणित झाली. त्याच्या श्रद्धा आणि चिकाटीला कित्येक पटींनी यश मिळालं. भीती, राग, असूया किंवा ईर्ष्येने त्याचं लक्ष वेधलं की तो ताबडतोब मनातल्या विरुद्ध पुष्टीकरण बदलाची आराधना सुरू करे. त्याच्या सवयीच्या विचारसरणीच्या स्वरूपातून त्याच्या अबोध मनाने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. हेच बायबलमध्ये म्हटलं आहे, तू मार्गाने चाल, तुझी श्रद्धा सार घडून आणेल. तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्यामुळे श्रद्धा तुम्हाला संपूर्ण कशी करते.
अबोध मनाचं उपचारक सामर्थ्य या विषयावरचा माझा एक व्याख्यानाला एका तरुणाने हजेरी लावली. त्याला डोळ्यांची गंभीर समस्या होती. शस्त्रक्रिया करावीच लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तो स्वतःशी म्हणाला, माझ्या अबोध मनाने हे डोळे घडवले आहेत आणि तेच मला बरं करू शकतं. त्यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी तो गुंगलेल्या ध्यानधारणेच्या स्थितीत निद्रावजा अवस्थेत पोहोचत असे. अवधान स्थिर करून तो डोळ्यांच्या डॉक्टरवर लक्ष केंद्रित करत असे. ते डॉक्टर आपल्यासमोर आहेत अशी कल्पना तो करत असे. खरोखरच चमत्कार घडला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं ऐकू येत असल्याची कल्पना तो करत असे, किंवा तसं ते त्याला ऐकू येत असे. रोज रात्री साधारणतः 5 मिनिटं किंवा झोप लागेपर्यंत तो हे परत परत ऐकत राहिला. असेच 3 आठवडे गेले. ज्या डॉक्टरांनी त्याचे डोळे आधी तपासले होते त्यांच्याकडे तो पुन्हा गेला. ते डॉक्टर म्हणाले, खरोखरच आश्चर्य घडलं आहे. काय झालं होतं? त्या तरुणाने डॉक्टरांचा वापर साधन म्हणून किंवा कल्पना पोहोचवण्याचा किंवा समजूत घालण्याचा मार्ग म्हणून करत आपल्या अबोध मनावर ठसा उमटवला होता. पुन्हा पुन्हा सांगणं, श्रद्धा ठेवणं आणि अपेक्षा ठेवणं या योगे त्याने स्वतःच्या अबोध मनाला फलदायी केलं होतं. त्याच्या अबोध मनाने त्याचे डोळे घडवले होते. त्या अबोध मनाचं परिपूर्ण शैली होती आणि त्यानुसार अबोध मनाने ताबडतोब डोळे बरे करण्याची प्रक्रिया चालू केली. तुमच्या अबोध मनात असणाऱ्या उपचारक सामर्थ्यावर श्रद्धा ठेवली असता तुम्हाला पूर्णत्व कसं मिळू शकतं याचंच आणखी एक उदाहरण. या प्रकरणाचा सारांश आपण बघणार आहोत. पुनरावलोकनाचे मुद्दे. तुमचं अबोध मन तुमच्या शरीराची घडवणूक करतं. त्याचं कार्य अहोरात्र सुरू असतं. नकारात्मक विचारांनी तुम्ही त्याच्या जीवनदायी शैलीत ढवळाढवळ करता. झोपण्यापूर्वी तुमच्या अबोध मनावर कुठल्याही समस्येचं उत्तर शोधण्याचं काम सोपवा आणि ते तुम्हाला उत्तर देईल. तुमच्या विचारांची दखल घ्या. सत्य म्हणून स्वीकारलेला प्रत्येक विचार हा तुमच्या मेंदूकडून तुमच्या अनुकंपी चेतापिंड जलिकेकडे तुमच्या जठर मेंदूकडे पाठवला जाऊन वास्तव म्हणून तुमच्या जगात आणला जातो. तुमच्या अबोध मनाला नवा आराखडा देऊन तुम्ही स्वतःला पुन्हा घडवू शकता, हे लक्षात घ्या. तुमच्या अबोध मनाचा कल हा नेहमी जीवनाच्या दिशेने आहे. तुमचं काम हे तुमच्या अबोध मनाशी असतं. तुम्ही तुमच्या अबोध मनाला सत्य असलेल्या गोष्टी भरवा. तुमचं अबोध मन नेहमीच तुमच्या सवयीच्या मानसिक शैलीनुसार पुनर्निर्मिती करत असतं. दर 11 महिन्यांनी तुम्ही नवीन शरीर घडवत असता. आपले विचार बदलून आणि ते तसेच बदललेले ठेवून आपलं शरीर बदला. आरोग्यदायी असणं हे सामान्य आहे, आजारी असणं हे सामान्य नाही. यात ऐक्याचं जन्मजात तत्व आहे. सर्व प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार ओढवून आणत असूया भीती, काळजी आणि चिंता तुमच्या चेता आणि ग्रंथीची मोडतोड करत त्यांचा विनाश करतं. तुम्ही जे जाणीवपूर्वक पुष्टीकरण विधान करता, जे तुम्हाला सत्य वाटतं ते तुमच्या मन, शरीर आणि कामात प्रकट होतं. चांगल्याचं पुष्टीकरण करा आणि जगण्याच्या आनंदात प्रवेश करा. धन्यवाद.